विदर्भात तुफान पावसामुळे वेगवेगळ्या जिल्ह्यात 6 जणांचा मृत्यू तर पुढच्या आठवड्यात पाऊस पुन्हा सक्रिय होण्याची शक्यता। मराठवाड्यामध्ये 8ही जिल्ह्यांमध्ये दमदार पाऊस। 24 तासात 68 मिलीमीटर पावसाची नोंद तर 233 मंडळांमध्ये अतिवृष्टीची नोंद। नाशिक जिल्ह्यामध्ये मालेगावला रेड अलर्ट तर काही तालुक्यात शाळा कॉलेजेसना सुट्टी। आठवडी बाजार देखील भरणार नाही। नागपूर मुंबई महामार्गाला पावसाचा तडाखा। जळगाव जिल्ह्यात उड्डाणपुलाचा भराव खचला। अमरावतीमध्ये रात्रभर बचाव कार्य। बेंबडा नदीच्या पुराचा तडाखा। मंगरुळ चव्हाळा पोलिसांची मदत। छत्रपती संभाजीनगरमध्ये झेडपी सदस्या ज्योती शिंदे यांचं सदस्यत्व धोक्यात। कुणबी जातीचं प्रमाणपत्र अवैध। प्रहारला मोठा धक्का। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील आमसरीचा धबधबा प्रवाहित। 2 दिवसांपासून संततधार। महादेव मंदिरासाठी भाविकांची गर्दी। साताऱ्यात धोम धरणातून कृष्णा नदी पात्रामध्ये पाण्याचा मोठा विसर्ग। वाईच्या महागणपती मंदिराला पुराच्या पाण्याचा वेढा। एल निनोच्या सावटातही पुण्यात विक्रमी पावसाची नोंद। जुलैमध्ये 709 मिलीमीटर पावसाची नोंद। साधारणपणे दुप्पट पाऊस पडला। खडकवासला धरणातून सुमारे 22,000 क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग। पुण्यातील भिडे पूल पाण्याखाली। मोठा नदीनं धारण केलं रौद्र रूप। पुण्याच्या एकता नगरमध्ये शिरलं पाणी। अग्निशमन दलाकडून मदत कार्य सुरू। वृद्ध व्यक्ती आणि 22 दिवसाच्या बाळाला सुखरूपपणे वाचवलं। डहाणूमध्ये पावसामुळे साखव गेला वाहून। रुग्णालयामध्ये नेताना हाल। पालघर जिल्ह्यातील डोंगरीपाडा परिसरातील घटना। धुळे शहरासह जिल्ह्यात मुसळधार। शहरातून वाहणाऱ्या पांझरा नदीला पूर। शहरामध्ये सखल भागात साचलं पाणी। पुण्यातल्या हिंजेवाडीमध्ये क्रेन उलटली। अवैध होर्डिंग हटवताना मोठा अपघात। कोणतीही जीवितहानी नाही। शिक्षा नाही तर संवाद। तिरस्कार नाही तर मार्गदर्शन। नरेंद्र मोदींकडून इन्स्टावर नवा व्हिडिओ अपलोड। मंत्रालयाच्या कॅन्टीन संबंधी एफडीएचा अहवाल खोटा। वकिलांच्या टीमच्या पाहणीनंतर हायकोर्टाचा संताप। नोटीस बजावण्याचे आदेश। अमरावतीच्या दर्यापूरमध्ये ज्वेलर्सवर धाडसी दरोडा। बंदुकीचा धाक दाखवत अर्धा किलो सोनं 13 किलो चांदी लुटली। मुजोर रमेश म्हात्रेचा जेलमधील मुक्काम वाढला। जामीन देण्यात मुंबई उच्च न्यायालयाचा नकार। जामिनावरील पुढची सुनावणी आता 6 ऑगस्टला। बोंदो अशोक खरातचा ताबा आता शिर्डी पोलिसांकडे। समता पतसंस्थेतील बनावट खाती प्रकरणी आज भोंदू खरातला कोर्टामध्ये हजर करणार। रुग्णालयामध्ये सोयीणीचा हलगर्जीपणा। जन्माला आलेलं बाळ हातातून सटकलं। नवजात बालक जमिनीवरती पडून गंभीर जखमी। दुरुस्ती करू नका सांगूनही ऐकलं नाही। झाली दुर्घटना। गेला 10 जणांचा जीव। चंद्रकांत पाटील यांना नोबेल पुरस्कार द्या। चंद्रकांत पाटलांवर संजय राऊतांची टीका। दगडांवरील हातांचे ठसे आधारशील लिंक। पाटलांचं होतं वक्तव्य। नमस्कार, मी शुभम